आज मी तुमच्यासोबत एक हेल्दी आणि चविष्ट गुळाचा चहा बनवणार आहे। हा चहा फक्त चवीला छान नाही तर त्यामध्ये वापरलेल्या प्रत्येक घटकांचे काही ना काही फायदे आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी पातेल्यामध्ये दूध ओतून घेतलेलं आहे। नमस्कार, मी प्रियांका किरण मोरे, महाराष्ट्राची गर्ल इन गुजरात तुम्हा सर्वांचे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये स्वागत करते। ऑलवेज like, comment, share and subscribe because your small appreciation is a big motivation for me. दूध आपल्या शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन देतं। हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी दूध उपयुक्त मानलं जातं। त्यामुळे चहाला चव तर येतेच पण पोषण मूल्यही वाढतात। दूध ताजं घरचं असेल तर उत्तमच, पण आम्ही शहरात राहतो ना, त्यामुळे पिशवीमधील दूधच वापरावं लागतं। दूध आता छान गरम झाले, त्याच्यामध्ये मी आता चहापत्ती टाकून घेतली आहे। दूध छान गरम झाल्यानंतरच त्याच्यामध्ये चहापत्ती टाकायची आहे। चहापत्तीमुळे चहाला सुंदर रंग, चव येते। अनेक लोकांचा सकाळचा गरमागरम चहा म्हणजे दिवसभराच्या उत्साहाचे टॉनिक असते। तसं तर आम्ही रोज चहा पित नाही, पण संडे स्पेशल गुळाचा चहा आमचा ठरलेला प्रोग्राम असतो। मी आता एक वेलची थोडीशी बारीक करून टाकत आहे। वेलचीमुळे चहाला छान सुगंध येतो। तसेच अनेकांना जेवणानंतर किंवा चहामध्ये वेलची घेतल्याने फ्रेशनेस येतो आणि वेलची पचनालाही मदत करते। त्यानंतर मी आल्याचा छोटा तुकडा ठेचून टाकत आहे। अनेक जण घशाला आराम वाटावा म्हणून आल्याचा चहा पितात। तुम्हाला आवडतो का आल्याचा चहा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता हे सगळं मिश्रण छान उकळू देणार आहे। उकळताना छान सुगंध पसरला की समजून जायचं आपला चहा फक्कड बनणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गूळ। मी साखरेऐवजी गूळ वापरत आहे। गुळामुळे चहाला नैसर्गिक गोडवा मिळतो आणि त्याची चवही खूप वेगळी आणि छान लागते। गुळामध्ये लोह, कॅल्शियम आणि काही खनिजे असतात, त्यामुळे अनेक लोक साखरेपेक्षा गुळाचा चहा पिणे पसंत करतात। मित्रांनो, गूळ, आलं, वेलची यांचं कॉम्बिनेशन खरंच अप्रतिम आहे। या तिन्ही गोष्टी चहाला एक वेगळी चव आणि सुगंध देतात। तुम्ही गुळाचा चहा बनवता का? आणि त्यामध्ये काय काय टाकता? कोणते चहाचे मसाले वापरता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बिकॉज युअर स्मॉल ॲप्रिशिएशन इज अ बिग मोटिवेशन फॉर मी। आता घेऊया मस्त चहाचा आस्वाद। धन्यवाद।